पोह्याची रेसिपी तर काही नवीन नाही, सर्वांनाच येते. पण नाश्ता सेंटरवर जसे पोहे भेटतात तसे पोह्याची चव काही घरी येत नाही. तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, पोहे छान चाळणीमध्ये चाळून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये काही धूळ असेल तर ते निघून जाते. त्यानंतर लगेच पोहे छान खळखळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चाळणीवरती निचरायला काढून ठेवायचे. त्यामुळे आपले पोहे छान भिजले जातात आणि वातड पण होत नाहीत. त्यानंतर फोडणी टाकताना कढीपत्ता सुरुवातीला टाकून घ्यायचा, जिरे मोहरी टाकल्यानंतर, म्हणजे तो छान तळला जातो. कांदा टाकल्यानंतर लगेचच हिरवी मिरची टाकायची, म्हणजे हिरवी मिरचीचा स्वाद आहे तो आपल्या फोडणीला छान लागतो. आणि हळद कधीही फोडणीतच टाकायची, म्हणजे त्याचा रंग छान खुलून येतो. आता पोहे ज्यावेळेस आपण फोडणीमध्ये घालतो त्यावेळेस ते हाताने अगोदर छान मोकळे करून घ्यायचे. आणि ज्यावेळेस आपली पूर्ण फोडणी मिक्स होते पोह्याला त्यावेळेस अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आणि पोहे 2 मिनटासाठी झाकून ठेवायचे. शेवटी त्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. तयार आहेत आपले नाश्ता सेंटरसारखे एकदम मोकळे आणि मऊसूत पोहे.